काय खावी आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळी. खोपला पाटील गावीचे हे लोक, आता घाली भीक कोण मजू. आता येणी चवी सांडिली म्हणते, निवाडा करीती दिवानात. भले लोकी याची सांगितली मात, केला माझा घात दुर्बळाचा. तुका म्हणे याचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. देवा मी आता काय खावे, मी कुणीकडे जावं, या गावामध्ये मी कुणाच्या आधारावर राहावं. गावचा पाटील आणि गावचे लोक कोपले आहेत, आता मला भिक्षा तरी कोण घालील. लोक म्हणतात याने चवी सांडली म्हणजे वागण्याची मर्यादा सोडली. गावामधील पंच न्यायालयामध्ये मी दोषी असल्याचा निवाडा करतात. अशा प्रकारे माझ्या गरिबाचा सर्वांनी घात केला. तुकाराम महाराज म्हणतात आता या लोकांचा संबंध धरणे चांगलं नाही, म्हणून सर्वांचा परित्याग करून मी विठ्ठलाचा शोध घेत जातो आणि त्याचेच भजन करतो. संत मागे पाणी निदे कसोळी, दाविशी अंघोळी ठेवी पाणी. संताशी देखोनी होय पाठ मोरा, दाशीची आपोरा चुंबन देतो. संताशी देखोनी करीतो टवाळ्या, भावे धुतो चोळ्या दाशीचिया. तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, जातो यमलोका भोगावया. संतांनी चूळ भरणे इतके जरी पाणी मागितले तरी तो त्यांना देत नाही, आणि दाशीच्या आंघोळीसाठी मात्र हंडाभर पाणी तापून ठेवतो. संतांना पाहून तो पाठमोरा होतो, पण दाशीच्या मुलाला तोंड पुढे करून स्वतः चुंबन घेतो. संतांना पाहून त्यांच्या टवाळ्या करतो आणि दाशीच्या चोळ्या मोठ्या प्रेमाने धुतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या तोंडावर थुंका असा हा विषय लंपट मरणांती नरक भोगण्यासाठी हेमलोकात जातो. एक प्रेम गुजू ऐके जग जेठी, आठवली गोष्टी सांगतशी. एक मृग दोन्ही पाडसा सहित, आनंदे सरत होती वनी. अवचिता तेथे पारधी पावला, घेऊन आला श्वाने दोन्ही. एकीकडे त्याने चिरिल्या वाघुरा, ठेविले श्वान पुत्रा एकीकडे. एकीकडे तिने ऊनवा लाविला, आपण राहिला एकीकडे. चहो कडून या मृग वेढी येली, स्मरोते लागली नाम तुझे. रामा कृष्ण हरी गोविंदा केशवा, देवाची या देवा पावी आता. कोण रक्षी आता ऐसी ये संकटी, बापा जग जेठी तुझ विन. आई कोणी तुम्ही तयांची वचने, कृपांत करणे कळवळीला. आज्ञातई काळी केली पर्जन्यासी, वेगी पावकाशी विझवावी. सशेक तेथे उठवणी पळविले, तया पाठी गेली श्वानी दोन्ही. मृगे चमकोनी सत्वर चालली, गोविंदे रक्षिली म्हणून या. ऐसा तू कृपाळू दयाळू आहेसी, आपुल्या भक्ताशी जीवलग. ऐशी तुझी कीर्ती जीवी आवडती, रखुमाईच्या पती तुका म्हणे. हे देवा विठ्ठला, प्रेमाच्या हितगोजाची गोष्ट मी सांगतो ती ऐकतोस का. ती गोष्ट मला सहजच आठवली. एक गरीब हरीण आपल्या 2 पाडसासहित एका वनामध्ये मोठ्या आनंदाने चरत होते. त्यावेळी एक पारधी त्या ठिकाणी आला. त्याच्याजवळ शिकार करणारे भले मोठे 2 कुत्रे होते. त्या पारध्याने एका बाजूला त्या हरणांना पकडण्यासाठी जाळे लावले आणि दुसऱ्या बाजूस त्या 2 शिकारी कुत्र्यांना ठेवले. दुसऱ्या बाजूस त्याने भला मोठा वनवा पेटवून दिला आणि तोही मार्ग बंद करून टाकला. आणि उरलेल्या 4थ्या दिशेस तो स्वतः पारधी शिकार टिपण्याच्या उद्देशाने उभा राहिला. अशा प्रकारे ते हरिण त्याच्या लहान पाडसासोबत 4ही बाजूनी संकटाने वेढले होते. त्यावेळी त्यांनी मनोभावे तुझे स्मरण केले, तुझा धावा केला. त्यांनी मोठ्या कळवळ्याने म्हटले, हे हरी रामा कृष्णा गोविंदा केशवा, हे देवांच्याही देवा, आता तुम्हीच आमचे रक्षण करा. हे जगजेटी विठ्ठला, या संकट समयी तुझ्याशिवाय दुसरे कोण आमचे रक्षण करणार. या हरणाचे हे आर्त शब्द ऐकून देवा तुमचे अंतकरण कळवळून आले. मग तुम्ही त्यावेळी पर्जन्यास आज्ञा केली आणि पाऊस पडला. एका दिशेचा अग्नी विझवून टाकला. दुसऱ्या एका दिशेकडून एक ससा निर्माण करून त्याच्या पाठीमागे ते 2 कुत्रे घालवून दिले. तुझ्या या अघटित लीलेने चमकून ती हरणे आनंदित होऊन या गोविंदाने आपले रक्षण केले असे म्हणून ती सुखरूपपणे त्या ठिकाणावरून बाहेर पडली. अशा प्रकारे तू देवा अतिशय कृपाळू आहेस.
आपल्या जिवलग भक्तांवर अशीच तू कृपा करीत असतोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशी ही तुझी कीर्ती माझ्या जीवास फार आवडते. हे रुक्माईच्या पती, तू माझेही रक्षण कर. आशा बद्ध वक्ता धाक श्रोतयाच्या चित्ता, गातो त्याची नाही ठावी, तोंडवासी काही द्यावे. झाले लोभाचे मांजरू, पोट भरी दारू दारू, वाया गेले ते भजन, उभयता लोभी मन. बहिरी मुके की ठाई, तैसे झाले तया दोही, मापाने गोनी तुका म्हणे रीती दोन्ही. एखादा कीर्तनकार, पुराण सांगणारा किंवा प्रवचन करणारा वक्ता पैशाच्या आशेनं, द्रव्याच्या लोभ बाळगून गावात आला की त्या गावामधील श्रोत्यांच्या चित्तात हा काहीतरी आपल्याला मागणार असा धाक निर्माण होतो. त्या वक्त्याला आपण ज्याला कथा कीर्तनात गातो त्या देवाच्या स्वरूपाचे मुळीच ज्ञान नसते. सांगण्याच्या आयुष्यात नुसते तोंड वासत राहतो आणि आपले वक्तृत्व पाहून लोकांनी काहीतरी द्यावे ही त्याची इच्छा असते, किंवा मला काहीतरी द्या असे म्हणून ज्याच्या त्याच्याजवळ तो तोंड पसरत असतो. तो वक्ता म्हणजे जणू लोभाचे मांजरच झालेला असतो. म्हणून तो घरोघरी भीक मागून आपले पोट भरीत असतो. त्या आशाबद्ध वक्त्याची, त्याच्या वक्तृत्व कलेला भुललेल्या श्रोत्यांची, या दोघांची कीर्तन श्रवणाची भक्ती वाया जाते. कारण दोघांचीही मने लोभानेच भरलेली असतात. बहिरे आणि मुके एकत्र असले आणि त्यांचा समागम जसा व्यर्थ, त्याप्रमाणे आशाबद्ध आणि वक्तृत्व कलेला भुललेले श्रोते यांचा समागम सुद्धा व्यर्थच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गोणीमधील धान्य मापाने बाहेर काढल्यावर माप आणि गोणी दोन्ही रिकामीच होतात. तसे आशाबद्ध वक्ते आणि वक्तृत्व लोभी श्रोते हे दोघेही भक्तीच्या नावाने रिकामेच राहतात. विठ्ठला रे तू उदाराचा राहू, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदाराचा राशी, विठ्ठला तुझ पाशी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोडू, विठ्ठला तू कोड पुरविशी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यान मनी, विठ्ठला रे वाचे बोला बहु रसू, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे शोक करीतशे तुका, विठ्ठला तू एका झड करी. हे विठ्ठला, तू उदारांचा राजा आहेस आणि जगाला जीवन देणारा जीव सुद्धा तूच आहेस. म्हणजे या जगाचा जीव तू आहेस. विठ्ठला, तू औदार्याची राशी असून तुझ्याजवळ सर्व प्रकारच्या रुद्धी सिद्धी वास करतात. हे विठ्ठला, तुझे नाम फार गोड आहे आणि तो भक्तांची इच्छा पूर्ण करतोस. हे विठ्ठला, तुझे श्रीमुख चांगले आहे, त्यामुळे मला तुझे ध्यान लागले आहे. विठ्ठला, तू मला एकदा तरी आपल्या मुखाने गोड बोल, कारण माझ्या जीवाने तुझा सारखा छंद घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, तुझ्या भेटीसाठी मी कितीतरी शोक करीत आहे, यासाठी तू लवकर ये. बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्ये, संसाराशी जीवे वेटाळिलो, एकामध्ये को नाही मिळो येतो, ताक नवनीत निवडिले, झाली दोन्ही नामे एकाची मथनी, दुसरी आगुनी वेगळाली, तुका म्हणे दाखविली मुक्ता फळी, शिंपल्याची सोसळी खुंटलिया. मी या संसारामध्ये गुरफटून गेलो होतो, पण मी आपल्या कर्तव्याच्या जोरावर सुखरूपपणे यातून बाहेर पडलो आहे. आता पुन्हा या संसारामध्ये गुंतणार नाही. ताकामधून एकदा का लोणी बाहेर काढली की ते परत त्या ताकामध्ये मिसळू शकत नाही. त्या प्रकारे माझी अवस्था झाली आहे. ताक आणि लोणी ही दोनही नावे एकाच मंथनातून निर्माण होतात, किंवा सार आणि आसार असा भेदही एकाच्याच मुळे निर्माण झाला आहे. तरी वरवरच्या गुणामुळे दोन ते वेगळे दिसत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, शिंपल्यामधून एकदा मोती वेगळे काढल्यानंतर, म्हणजे त्या मोत्याचं जन्म ठिकाण जरी शिंपला असला तरी तो मोती काही त्याच्याशी पहिल्यासारखा जडून राहत नाही. तसे संसाराशी माझे नाते पुन्हा काही जडणार नाही. बरवा 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 रे देवा तू, जीवाहुनी आवडशे जीवा रे देवा तू, पाहता वदन संतुष्ट लोचन, झाले ऐकता गुण श्रवण रे देवा, अष्टांगी तनु त्रिवध ताप गेला आसीन, वर्णिता लक्षण रे देवा, मन झाले उन्मन अनुपम ग्रहण, तुक या बंधू म्हणे महिमाने रे. विठ्ठला, तू फार चांगला आहेस, म्हणूनच तू आम्हाला आमच्या जीवापेक्षाही जास्त आवडतोस. तुझे ते शोभणारे मुख पाहताच आमचे डोळे तृप्त होऊन जातात. तुझे गुण ऐकून कान संतुष्ट होतात. तुला पाहताच तुझी सर्व लक्षणे वर्णन करू लागतात. हे देवा,
माझ्या अष्टांगातील ताप आणि मनाचा शीन नाहीसा होऊन जातो. तुझ्या या अतुलनीय रूप लावण्याची शोभा पाहून माझे मन उन्मन होऊन गेले आहे. तुकया बंधू म्हणत आहे, हे देवा, तुझा महिमा काही ध्यानात येण्यासारखा नाही. सोयरिया शिकरी पाहुणे रूबरा, काढितो ठोंबरा संता लागी. गायीशी देखुनी बदबदा मारी, घोड्याची चाकरी गोड लागे. पान फुल वेशेशी नेतसे उदंडू, देखो नेदी खांडू ब्राह्मणाशी. बाईलीच्या गोता आवडीने पोशी, माता पितियासी दवडितू. तुका म्हणी तुंका त्याच्या तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. अधम पुरुष कसा असतो पहा. त्याचे नातेवाईक आले की त्यांना मनापासून पाहुणचार करतो आणि दारामध्ये जर साधू संत दिसले तर त्यांच्या पाठीमागे हा बडगा घेऊन धावतो. गरीब बिचारी गाय त्याला दिसली की तो तिला मारत राहतो, पण धन्याच्या घोड्याची मात्र मनापासून चाकरी करतो. वेशेला कौतुकाने आणि मोठ्या प्रेमाने पान फुल नेवून देतो आणि तिचे गुणगान करतो. पण सदाचरणी ब्राह्मणाला मात्र फुटके सुपारीची खांडही कधी तो देत नाही. आपल्या प्रिय असणाऱ्या बायकोच्या नातेवाईकांना हा मोठ्या आवडीने पोषित बसतो, पण स्वतःच्या आईबापांचा मात्र त्याने त्याग केलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांच्या तोंडावर थुंका आणि त्यांचा धिक्कार करा. यमलोकीचे भोग भोगायला तो गेलेला असतो. सो लिवजे सुख अति सुखाहुनी, उभे हे अंगणी वैष्णवांच्या. वृंदावन सडे चौक रंग माळा, नाचे तो सोहळा देखून या. भूषण मंडितो सदा सर्व काळू, मुद्रा आणि माळ तुळशी कंठी. नाम उघ मुखी अमृताचे सारू, मस्तक पवित्र सहित रजे. तुका म्हणी मोक्ष भक्ताची मना, नये हा वासना त्याची करी. ज्याला सोलीव सुख म्हणतात, असल सुख ज्याला म्हणतात, ते सुख वैष्णवाच्या अंगणामध्ये उभी असते. वैष्णवाच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असून त्याचे सडा संमार्जन केलेले असते. नाना प्रकारांच्या सुंदर रांगोळ्या काढलेल्या असतात आणि त्या रांगोळ्यांनी चौक भरलेली असतात. हा सर्व थाट पाहून देव मोठ्या आनंदाने तेथे नाचतो. विष्णू भक्त नेहमीच मुद्रा आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ या अलंकाराने सुशोभित झालेला असतो. अमृताचे सार असे नामाचा घोष त्याच्या मुखामध्ये असतो आणि देवाच्या पायावरील धुलीकणाने त्याचे मस्तक सहजच पवित्र झालेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांच्या मनामध्ये मोक्षाची चुकून सुद्धा इच्छा नसते, उलट मोक्षच यांची इच्छा करीत असतो. तीर्थे केली कोटीवरी, नाही देखिली पंढरी. जळू त्याचे जाले पणू, न देखेची समचरण. योग याग अनंत केले, नाही समचरण देखिली. तुका म्हणे विठ्ठल पायी, अनंत तीर्थे घडली पाही. कोट्यावधी तीर्थे केली तरी सुद्धा जर पंढरी पाहिली नाही आणि पांडुरंगाचे समचरण पाहिले नाहीत तर त्याच्या जिवंतपणाला आग लागू. योगयागादी अनंत साधने केली पण समचरण त्यांनी जर पाहिले नाही तर त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एका विठ्ठलाच्या पायाच्या दर्शनाने अनंत तीर्थे घडतात असे समजा. कोणते कारण राहिले यामुळे, जे म्या तुझ बळे कष्ट व्हावे. नाही जात जीव होत नाही हानी, सहज ते मनी आठवले. नाही काही चिंता मरत उपवासी, अथवा त्या म्हैसी गायी व्हाव्या. हे तुझ कळू येतसे अंतरे, लापनिक वरे साच भाऊ. तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी, पायास वेतुटी करीती तुझ्या. देवा माझे असं कोणतं काम अडून राहिलं आहे म्हणून तुला मुद्दाम धावून येण्याचे कष्ट देईन. माझ्यावर जीव जाण्याचा प्रसंग आला नव्हता किंवा माझे फार नुकसान सुद्धा होणार नव्हते, परंतु मनामध्ये सहज तुझे स्मरण झाले म्हणूनच तुला मी बोलावले आहे. खरे तर मला कशाचीही चिंता राहिली नाही. मी उपवासी मरत आहे अशातलाही भाग नाही. माझ्या घरी गायी म्हैशी धनधान्य असावे अशी सुद्धा माझी इच्छा नाही. माझ्या अंतरामध्ये खरा भाव आहे का खोटा आहे, मी वर जसा दिसतो तसाच अंतरंगामध्ये आहे किंवा नाही हे तुम्हाला माहीतच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे मूर्ख लोक असतात ते क्षुद्र आणि नाशवंत पदार्थासाठी तुम्हाला बोलावतात आणि तुमच्या पायाच्या अप्राप्तीचे नुकसान करून घेतात. रामा युद्धेच्या रामा, दीनानाथा रे सखया. पाप ताप विघ्न हरी, दीनानाथा सुख करी.
बिलतेची आरे उच्छिष्टा स्वीकारीश रे तू भ्रष्टा मी तू सलगीचे मुलू तुका म्हणे तू सखोलू. हे प्रभू रामचंद्रा, दीनानाथा सख्या, तू माझे पाप ताप आणि विघ्न तू दूर कर आणि मला सुखी कर. त्या बिल्लिनीची शबरीची उष्टी बोरे खाऊन सुद्धा तू भ्रष्ट झाला नाहीस. मग मी तर तुझ्याशी प्रेमाने सलगी करणारे एक मूल आहे, एक बालक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मोठा सखोल अंतकरणाचा आहेस. आमिषाची आसे गळागिळी मासा फुटोनिया घसा मरण पावे. मरणाचे वेळी करी तळमळू आठवी कृपाळ तये वेळी. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. गळाला लावलेल्या आमिषाच्या आशेने मासा गळ गिळीत असतो. त्यामुळे त्याचा कंठ फुटून त्याला मरण येते आणि तो मरणाच्या वेळी तडफड करतो. यासाठी लोक हो, संसाराच्या आशेने फुकट मरण्यापेक्षा मरतेवेळी कृपाळ देवाचे स्मरण करा. तुकाराम महाराज म्हणतात, मरतेवेळी ज्याच्या मुखामध्ये नाम येते त्याच्या सुखाला पार नाही, कारण तो वैकुंठाला जातो. तू जवरी ज्याचे म्हणू दर्शन दे त्याचे कैसा जाती शुद्ध भाऊ हात पाव नावृती. अवघियांचा करुणी मेळा तुझ डोळा रोखिले. तुका म्हणी तुझ आडू लपोनी कोडो दावी देवा. हे देवा, तुझ्यावर ज्याचे मन आसक्त झाले आहे त्या भक्तांचे मला दर्शन करून दे. त्या भक्तांची जात आणि त्यांच्यामधील तुझ्याविषयीचे प्रेम किती शुद्ध असते हे मी काय वर्णन करून सांगू. देवा, तुझ्या भक्तीशिवाय ज्यांच्या हातापायाला आणि अंतकरण वृत्तीला दुसरा व्यापार माहीत नाही, ज्यांनी सर्व अंतकरण वृत्तींचा आणि इंद्रिय प्रवृत्तींचा एका ठिकाणी मेळ करून तुझ्या रूपावरच अनिमिष दृष्टी लावलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशा भक्तांचे दर्शन होण्यासाठी मला तुझ्या मागे लपू दे आणि ते प्रेमळ भक्त तुझ्या दर्शनाला ज्यावेळी येतील त्यावेळी मला एकदम पुढे करून हेच ते माझे प्रेमळ भक्त असे कौतुकाने दाखवू. मी भक्त वर्णन रूपी पडद्याच्या आड लपून माझीही त्या भक्ताप्रमाणेच अवस्था कर अशी इच्छा तुझ्याजवळ अप्रत्यक्षपणे बोलून मी दाखवत आहे. विश्वव्यापी माया तिने झाकोळली छाया सत्य गेली भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी. आपुलेची म्हणू करी आपणा बंधनू तुका म्हणे देवा तुम्ही कोडी ही उगवा. देहाच्या छायेप्रमाणेच ब्रह्माचे आश्रित असलेली आणि विश्वाचे उपादान कारण असलेली विश्वाला व्यापणारी जी माया आहे तिने ब्रह्माला झाकून टाकले आहे. त्यामुळे ब्रह्म सत्य असून सुद्धा ते भोळ्यावर गेले, म्हणजे कळीनाशे झाले. तसेच ते नाही तसे वाटू लागले. अविद्येचे ब्रह्मावर आवरण फार मोठे झाले आहे. माया कार्य देहादी प्रपंचामध्ये आपल्या मनाची कल्पनाच आपल्याला बंधन करते, म्हणजे मनच माणसाला बांधून घालीत असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही या मिथ्या मायेच्या बंधनातून मला सोडवा. पोटी जन्मती रोगू तरी का म्हणावे आप्तवर्गू. राणी वस्ती औषधी तरी का म्हणाव्या निपराधी. तैसे शरीराचे नाते तुका म्हणे सर्व आपते. आपल्याच पोटामध्ये अनेक रोगांचा जन्म होतो, म्हणून काय त्यांना आपण आपल्या मुलाप्रमाणे आप्त वर्गाप्रमाणे मानतो का? रानामध्ये पुष्कळ वनस्पती औषधाच्या असतात, म्हणून काय त्या निष्फळ झाल्या? आपल्या शरीराचे आणि आपले नाते तसेच आहे. तेवढाच त्याच्या क्रियांचा आणि आपल्या नात्यांचा संबंध असतो. नव्हे शब्द एकदेशी सांडी गवशी कोणाला. झाली माझी वैखरी विश्वंभरी व्यापक. मोकलिले जावे बाणे भाता येणे बाईले. आता येथे कैचा तुका बोले सिका स्वामीचा. माझा शब्द एकदेशी नाही. मी कोणत्याही मताचा पुरस्कार करणारा नाही किंवा कोणत्याही मताचे खंडन किंवा मंडनही करणारा नाही. तर माझी ही वैखरी वाणी विश्वंभराला विषय करणारी आहे, म्हणजे विश्वंभराचे गुणगान गाणारे आहे. ज्या भात्याने बाणाला बरेच दिवस वाहिलेले असते त्याला सोडून तो बाण धनुष्यापासून सुटला म्हणजे वाटेल तिथे जात असतो. त्याप्रमाणे माझी वाणी त्या विश्वंभराच्या आधारावरच जगते आणि त्या विश्वंभराला सोडून अन्य विषयाकडे मोकाटपणे जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आणि माझ्या प्रत्येक शब्दावर पांडुरंगाचा शिक्का असल्यामुळे ते माझ्या आहेत असे मी कसे म्हणे, कारण ते शब्द पांडुरंगाचेच आहेत. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. हे तो देणे तुमचे देवा
घ्यावी अखंडित सेवा, अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते, तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी. ज्या तालबद्ध गायनामध्ये हरीच्या गुणानुवादाचा रंग चढतो त्या गायनाच्या अंगी अशी एक आश्चर्यकारक शक्ती असते, ज्यामुळे सर्व समाज आणि देव सुद्धा संतुष्ट होऊन जातो. देवा, ही गायन शक्तीची देणगी तुमची आहे. तुम्ही कृपा करून तशी शक्ती दिली तरच ती मनुष्याला प्राप्त होते. यासाठी ती शक्ती आम्हाला देऊन आमच्याकडून अखंड गुणगानाची सेवा करून घ्यावी. गुणगान करीत असताना अंगामध्ये प्रेमाचे भरते येते. ज्या प्रेमात चढ उतार नसतो, सर्व काळ ते सारखेच असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझे गुणगान करणारी वाणी ती वाणी नसून प्रेम स्वरूप अमृताची खाणीच आहे. माप म्हणे मी मविते, भरी धनी ठेविरते, देवाभिमान नको, माझे ठाई देऊ सको, देशी चाले शिक्का, रीते कोण लेखी रंका, हाती सूत्र दोरी, तुका म्हणे त्याची थोरी. माप असे म्हणते की मी धान्याला मोजणारे आहे, त्यामुळे मी धान्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. पण त्या मापाचा मालक मोजण्याच्या वेळीच त्याला धान्य भरीत असतो, एरवी त्याला रिकामेच ठेवत असतो. देवा, मला मात्र असा खोटा अभिमान नको आणि तो देण्याची तुम्ही इच्छाही करू नका. देशामध्ये ज्याची सत्ता आहे, शिक्का आणि नाणे चालते, तोच खरा श्रीमंत असतो. ज्याच्याजवळ फुटकी कवडीही नसते अशा दरिद्री माणसाला कोण विचारतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या हातामध्ये सर्व सत्तेचे सूत्र असते तोच खरा श्रेष्ठ आणि मोठा असतो. नुसत्या कोरड्या अभिमानाला काहीही अर्थ नसतो. कोण सांगावयास गेले होते देशोदेशो, झाले वाऱ्या हाती मापू, समर्थ तो माझा बापू, कोणाची ही सत्ता झाली वाचा वदविता, तुका म्हणे या निश्चयी माझे निरसले भयू. देवाचा मोठेपणा सांगण्यासाठी देशोदेशी कोण गेले होते, पण माझा बाप पांडुरंग समर्थ आहे की त्याच्या मोठेपणाच्या कीर्तीचे माप वाऱ्याच्या हाताने झाले. वाऱ्यासरशी त्याची कीर्ती त्रिभुवनामध्ये पसरली. जगात एका देवाशिवाय अशी कोणाचीच सत्ता नाही की जी सर्वांच्या वाणीला बोलवणारी आणि सर्वांच्या इंद्रियांना प्रेरणा देणारी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जगामधील सर्व पदार्थांवर सर्व प्रकारची सत्ता एका देवाचीच आहे असा माझा निश्चय झाला आहे. म्हणूनच माझे भय आता पूर्णपणे निघून गेले. सकळांच्या पायी माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवीतसे, अहो श्रोते वक्ते सकळही जणू, बरे पारखून बांधा गाठी, ओढिले भांडार धन्याचा हा मालू, मी तव हा माल भारवाही, तुका म्हणे चाली जाली बहुदेशी, उतरला कशी खरा मालू. सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून माझी तुम्हाला ही विनंती आहे. अहो श्रोते हो, वक्त्यानो आणि सर्व लोक हो, कोणतीही गोष्ट नीट पारखून घ्या आणि आपल्या संग्रही नंतर ठेवा. मी हे जे काही परमार्थ विचारांचे भांडार खुले केले आहे, पण हा सर्व माल त्या परमेश्वराचा असून मी फक्त ओझे वाहणारा हमाल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या मालाची चांगली चलती झाल्यामुळे याची प्रसिद्धी चारी देशांना होऊन हा ईश्वराच्या नामरूपाचा माल चांगला कसाच उतरला आहे. कोण त्याचा पार पावला धुंडिता, पुढे विचारिता विश्वंभरा, अनुरेणू सूक्ष्म स्थूळा पार नाही, श्रुती नेती त्याही खुंटलिया, फळात कीटक एवढे आकाशू, ऐशी तर वरासू अनेक चिती, धाविली अनंती अर्जुनाशी पोटी, अनेक त्या सृष्टी कृष्ण लोकू, तुका म्हणे लागा संताची कासे, ठाव घेता कैसे वाचा जीवी. या सर्व विश्वात भरून राहिलेल्या विश्वंभराचा अंत कुणालाही लागणार नाही. किती जरी त्याचा शोध घेतला तरी त्याचा ठाव ठिकाणा सापडत नाही. तो अणुरेणू इतका सूक्ष्म असून त्याच्या विस्तारलेल्या स्थूल रूपास तर सीमा नाही. वेद श्रुती सुद्धा त्याचा शोध घेता घेता नेती म्हणजे हे नाही हे नाही असे म्हणून त्यांची वाचा थांबली, त्यांची वाणी खुंटून गेली. हे विश्व तरी किती मोठे आहे. फळातल्या कीटकास वाटते फळा एवढेच त्याचे सीमित अवकाश आणि त्याचे जग, पण अशी फळे त्या झाडास किती असतात आणि अशी झाडे किती असतात आणि त्यामध्ये किडे किती असतात. या विश्वाचा पसारा केवढा मोठा आहे हे त्या भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास दाखवून आपल्या पोटात अनेक सृष्टी, अनेक कृष्ण, अनेक लोक यांचे स्थान कसे आहे ते स्पष्ट करून सांगितले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हास जर या अनंत विश्वाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर संतांची संगत करा, त्यांचा आश्रय घ्याल
तरच तुमचा जीव वाचेल. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पी. भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मजू. आम्ही तुझे नेनो कोणा हेची मना मनसाक्षू. तुका म्हणे जगन्नाथा हे अन्यथा नव्हे की. देवा मी जे जे म्हणून काही करत आहे ते ते सर्व तुमच्या सेवेसाठी समर्पण करत आहे. हे भगवंता आता तुमच्या माझ्यामध्ये भेद राहिलेला नाही. देवा तुझाच वास सर्वांच्या मनात आणि अंतकरणामध्ये असतो. देवा तुझ्याशिवाय आम्ही दुसऱ्या कुणाला जाणत नाही हीच साक्ष आमची आमच्या मनास आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे जगन्नाथा हे जे सर्व म्हणत आहे ते काही व्यर्थ नाही. स्तुती करू तरी नव्हेची आवेदा तेथे माझा धंदा कोणी करी. परी ही वैखरी गोडावली सुखी रसना रसमुखे इच्छितसे. रूप वर्णावया कोठे पुरेमती रोमी होती जाती ब्रह्मांडेही. तुका म्हणे तू वैसा एक साचा ऐशी तव वाचा झाली नाही. देवा तुझी स्तुती करावी तर तुझे स्वरूप ज्या ठिकाणी वेदाला सुद्धा कळले नाही तेथे माझ्या स्तुतीचा प्रयत्न कोणत्या कोपऱ्यात बसेल कळत नाही. तरी सुद्धा माझी वाणी तुझ्या स्तुतीच्या सुखाला लाचावली आहे आणि ही जिव्हा वाणीच्या द्वारा स्तुती रसाची इच्छा करीत आहे. पण तुझ्या समग्र विश्वरूपाचे वर्णन करू शकेल जितकी माझी बुद्धी पुरेशी आहे का. कारण तुझ्या एका रोमावर म्हणजे केसावर अनंत ब्रह्मांडे निर्माण होतात आणि जातात असा तू विराट आहेस. तुकाराम महाराज म्हणतात की देवा जगामध्ये तूच असा खरा व्यापक आहेस की तुझ्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन करू शकेल अशी वाणी जगामध्ये अद्याप सुद्धा निर्माण झालेली नाही. तू जवर्णी ऐसा तुझ विन नाही तुझा कोणी तेही त्रिभुवनी. सहस्रमुखे शेषो शिनला बापुडा चिरलिया धडा जिव्हा त्याच्या. अव्यक्ता लक्षा पारानंदा निर्गुणा सचितानंदा नारायणा. रूप नाम घेशी आपुल्या सोइच्छा होशी भाव तैसा त्या कारणे. तुका म्हणे जरी दाविशी आपणा तरीच नारायणा कळू येशी. हे देवा तुझे वर्णन करू शकेल असा तुझ्याशिवाय दुसरा या जगामध्ये कोणीही समर्थ नाही. शेष बिचारा हजार तोंडाने वर्णन करून थकला आणि शेवटी त्याच्या चांगल्या असलेल्या जिभेला शिरा पडल्या पण तो तुझे वर्णन पूर्ण करू शकला नाही. कारण हे नारायणा तुझे पारमार्थिक रूप सर्व प्रमाणांना अविषयी बुद्धीला अविषयी अमर्याद निर्गुण सच्चिदानंद स्वरूप आहे. त्यामुळे कोणालाही तुझे वर्णन करता येत नाही. तो आपल्या इच्छेने नामरूप धारण करतोस आणि ज्या भक्तांचा जसा भाव असेल त्याप्रमाणे रूपे धारण करतोस. तुकाराम महाराज म्हणतात, तूच स्वतः अनुग्रह करून स्वतःचे रूप दाखवले तरच ते आम्हाला कळून येईल. पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या बांधू विठ्ठल सांगडी पोहुनी जाऊ पैलथडी. अवघे जनगडी घाला उडी भाईनू हे तू नाही सर्व काळू अमुपानंदाचे जळू. तुका म्हणे थोरा पुण्य ओघाला पंथीने. आनंदाचा पूर आला आहे. या पुरामध्ये हरिप्रेमाच्या लाटा उसळत आहेत. तेव्हा हे बंधूनो आपण आता या विठ्ठल नावाची सांगड कमरेला बांधू आणि या आनंदाच्या पुरामध्ये पोहून मोक्षाच्या पैल तीराला जाऊ. यासाठी या पुरामध्ये तुम्ही सर्वजण उड्या मारा. असा सुदीन असा चांगला दिवस पुन्हा पुन्हा येत नाही. या नदीमध्ये आनंदाचे पाणी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मोठे पुण्य आहे म्हणूनच त्या पुण्याच्या मार्गाने आनंदाचा ओघ आपल्याकडे वळला आहे. अनेक दुसरे मज नाही आता नेमिली या चित्ता पासून या. पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी पांडुरंग. पडिली वळणो इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा. तुका म्हणे नेत्री केले ओळखणू साजिरे ते ध्यान विटेवरी. माझ्या चित्तामध्ये फक्त पांडुरंगाची स्थापना झाल्यापासून मला आता दुसरे काही करण्यासारखे शिल्लकच राहिले नाही. माझ्या ध्यानामध्ये माझ्या मनामध्ये फक्त पांडुरंगच भरून राहिला आहे आणि त्यानंच वस्ती केली आहे. जागृतीमध्ये स्वप्नामध्ये पांडुरंगच भरून राहिला आहे. माझ्या सर्व इंद्रियांना असे वळण पडले आहे की ते पांडुरंगाकडे जाऊन काम करतात. याशिवाय दुसरा कुठला भावच माझ्यामध्ये उमटू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या डोळ्यांनी विटेवरच्या या तटस्थ ध्यानाचीच चांगली ओळख ठेवली आहे.
मी तो सर्व भावी अनधिकारी होईल कैसे परे नेनो देवा पुराणीचे अर्थ आणि ता मनासू होय कासावीस जीव माझा इंद्रियांची आम्ही पांगिलो अंकिते त्यांचे रंगी चित्त रंगलेसे एकाचेही मजून घडे दमनो अवघी नेमून कैशी राखू तुका म्हणे मजू तारी पंढरी राया नाही तरी वाया गेलो दासू. देवा तुमची भक्ती करण्यास आम्ही अनधिकारी आहोत. आता माझी स्थिती कोणत्या स्वरूपाची आहे हे मला कळत नाही. पुराणामध्ये सांगितलेला अर्थ मनामध्ये आला म्हणजे देवा माझ्या जीवाचा थरकाप होतो आणि जीव कासावीस होऊन जातो. इंद्रियाच्या स्वाधीन आम्ही झालो असल्यामुळे पंगू झालो आहोत. त्यांच्यामध्ये विषयांच्या रंगाने आमचे चित्त रंगून गेले आहे. एकाही इंद्रियाचे दमन करणे अजूनही जमले नाही, तर मग या सर्व इंद्रियांना आणि त्यांच्या शक्तींना आम्ही आवर कसा घालू. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीराया तू आमचे रक्षण कर, नाहीतर मग आम्ही आता अगदी वायात चाललेलो आहोत. लक्ष्मी या योगी पाहती आभासू ते दिशी आम्हासू दृष्टी पुढे कर दोन्ही कट राहिलासे उभा सावळी हे प्रभांग कांती व्यापुनी वेगळे राहिलेसे दुरी सकळांतरे निर्विकारू रूप नाही रेखा नाम ही जयासी आपुल्या मानसी शिव ध्यायू अंत नाही पारू वर्णा नाही थारू कुळ याती शिर हस्त पावू अचेत चेतले भक्ताची आसुखे आपुल्या कौतुके तुका म्हणे. योगी लोक समाधीमध्ये देवाचे जे अस्पष्ट रूप निरखून पाहतात तेच रूप आम्हाला तर डोळ्यापुढे समक्ष दिसते. ज्याचे रूप आम्ही पाहतो तो देव कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. त्याची अंगकांती सावळी असून देदीप्यमान आहे. त्या देवाचे निर्गुण रूप सर्वांना व्यापून सर्वांपेक्षा वेगळे आहे आणि सर्वांच्या आत असूनही ते निर्विकार आहे. नाम रूप देशकालाची मर्यादा त्याला नाही. अशा रूपाचे ध्यान भगवान शंकर आपल्या चित्तामध्ये करीत असतात. ज्याला अंत नाही, ज्याला पार नाही, पूर्व पश्चिमादी दिशांचे बंधन नाही, ज्याला वर्ण नाही, आकार नाही, आधार नाही, जाती कुळ नाही आणि हातपाय इत्यादी अवयव सुद्धा नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, असे अव्यक्त असलेले जे परब्रह्म पांडुरंग त्याचे रूप भक्तांच्या भक्तिसुखामुळे आणि त्याच्या स्वतःच्या आवडीमुळे व्यक्त झालेले आहे. कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ वर्मदावी मज याचकासी कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा आतुडसी कैसी कीर्ती वानू कैसा लक्ष आणू जाणू हा कवनू कैसा तुझू कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती कैसी स्थिती मती दावी मजू तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि मजू. देवा मी तुझ्याकडे याचक म्हणून आलेलो आहे, तरी तुझे ध्यान कसे करावे, निर्गुण सगुण कोणत्या स्वरूपामध्ये तुला पाहावे यातील गुह्य मला सांग. तुझी प्रेमलक्षण भक्ती कशी करावी, तुझी बाह्य क्रियात्मक सेवा कशी करावी, कोणत्या प्रेमाने तू मला वश होशील सर्व मला तू समजावून सांग. तुझ्या कीर्तीचे वर्णन कसे करावे, तुला लक्षणामध्ये कसे जाणावे, कसे आणावे, तू कसा आणि केवढा आहेस हे मी कसे समजावे, तुला काव्यामध्ये कसे गावे, चित्तामध्ये तुझे चिंतन कसे करावे, आत्मस्थिती कशी असते, ज्ञानाचे स्वरूप कोणते, या विषयांची सर्व माहिती मला सांग. तुकाराम महाराज म्हणतात, देवा जसे मला तू भक्त केले आहेस तसेच वरील गोष्टींची माहिती मला दे. कारण भक्तांच्या उद्धाराची आणि त्यांच्या भक्ती साधनामध्ये मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तुझ्यावरच आहे हे तू कदापि विसरू नकोस. निगमाचे वनो नका शोधू करू शेनू या रे गवळीयाचे घरी बांधले ते दावीवरी पिडले ती भ्रमी वाटा न कळता वर्मी तुका म्हणे भारू माया टाका अहंकारू. वेदांच्या अरण्यामध्ये परमेश्वराला शोधायला जाऊ नका, आणि जर तुम्ही गेलात तर तुम्हाला व्यर्थ श्रम होती. तुम्हाला तो हरी प्रत्यक्ष पाहायचा असेल तर मी त्याचा पत्ता सांगतो. नंद गवळ्याच्या घरी दह्याचा डेरा फोडण्याची खोडी केली म्हणून यशोदेने त्या हरीला दाव्याने उखळ्याला बांधून टाकले आहे. तेथे त्या हरीच्या दर्शनाला जा आणि त्याचे दर्शन घ्या. हरी प्राप्तीच्या वाटा न कळल्यामुळे किंवा त्या वाटेने कसे चालावे हे वर्म माहीत नसल्यामुळे तुम्ही व्यर्थ गोंधळामध्ये पडला आहात. तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक हो, तुमच्या डोक्यावर असलेली विद्वत्ता, सत्ता आणि संपत्ती यांच्या अभिमानाचे ओझे टाकून द्या आणि मग तुम्हाला सुखाने हरिप्राप्ती होईल. मन ओळी म्हणा
बुद्धी बुद्धी क्षण क्षणा मीच मज राखण झालो ज्याने तेथेची धरिलो जे जे जेथे उठी ते ते तया हाती कुंठी भांजली खांजणी तुका साक्ष उरला दोन्ही माझेच मन मला वळवित आहे आणि ते रक्षण सुद्धा करीत आहे क्षणोक्षणी माझी बुद्धीच माझ्या बुद्धीला सावरीत आहे मीच माझा रक्षक असून मी जिथल्या तिथेच धरलो गेलो आहे जे जे भाव माझ्या मनामध्ये उमटतात ते ते त्याच मनाकडून कुंठित होतात तुकाराम महाराज म्हणतात मनाची ही ओहोटी आणि भरती होत असताना मनच साक्षी राहून ते पाहत असते ब्रह्म न लिंबी त्यावेळी कर्मा कर्मा वेगळी तूची कतया जाणे पावे अनुभविले कुणी शौच शौचाची संधी तन आळा तनाची मधी पाप पुण्या नाही ठाऊ तुका म्हणे सहज भाऊ कर्म आणि अकर्म यांच्या योगामुळे ब्रह्म कधीच लिप्त होत नाही ते लिंपलं जात नाही ज्याला या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आलेला असतो तोच एक त्या ब्रह्माला जाणू शकतो असे हे ब्रह्म शुद्ध आणि अशुद्ध यांच्या संधीमध्ये असून गवताच्या चाळ्यामध्ये जसे गवत असते तसेच हे समजावे या सहज स्वरूप असणाऱ्या ब्रह्मतत्वामध्ये पाप आणि पुण्य काहीही असत नाही ते सर्वांच्या पलीकडचं असतं काय दरा करील वनो समाधान नाही जाऊ तरी काय तेथी असती थोडी काय जोडी तयासे रिघता धावा पेवामध्ये जोडे सिद्धी ते ठाई काय भस्म करील राखू अंतरपाक नाही तू वर्णाश्रमाचे धर्म जाती श्रम झालिया तुका म्हणी सोंग पाशू निरशयास तेही तू चित्तामध्ये जर समाधान नसेल तर दरी आणि वन काय करणार आहे कारण दरी आणि वनात राहणारे पशु पक्षी काय थोडे आहेत पण त्याला तेथे राहण्याशिवाय दुसरा कोणता लाभ होत असतो पेव फोडल्याबरोबर त्याची वाफ जाऊ न देता एकदम घाईघाईने त्यात प्रवेश केला तर मरणापलीकडे दुसरा कोणता लाभ होणार नाही म्हणजे जर पेव फोडल्या फोडल्या त्यामध्ये जर प्रवेश केला तर आतमध्ये साठलेला जो वायू असतो तो विषारी झालेला असतो आणि त्यामुळे आत जाणारा जसा मरून जातो अंतकरण शुद्ध नसेल तर यज्ञ कुंडामधील भस्म किंवा साधी राख कितीही अंगाला फासली तरी काय उपयोग होणार आहे वर्णाश्रम धर्माच्या आचरणाने कष्ट वाटल्याबरोबर मनुष्याला तो धर्म नकोसा वाटतो त्यामुळे तो धर्माचा त्याग करतो तुकाराम महाराज म्हणतात एकांतवास भस्मधारण धर्माचरण ही साधने चांगली असली तरी सुद्धा साधकामध्ये दोष जर असतील तर ही साधने काय कामाची आहेत जर एखाद्या साधकाने यापैकी कोणत्याही साधनाचा स्वीकार करताना आपली चित्तशुद्धी व्हावी ही जर इच्छा न ठेवली आणि लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे अशी इच्छा ठेवून ते जर साधन केले ते साधन करण्याचे सोंग केले तर त्यापासून अनहितच होते आणि लोककीर्तीचा आशापास तोडून साधने केली तर त्यापासून हित होते तेही नव्हे जे करिता काही ध्याता जाई तेही नव्हे जे जानवी जना वाटे मना तेही नव्हे त्रास मानजे काटाळा अशुभ वाचाळा तेही नव्हे जे भोवते भोवे नागवे धावे तेही नव्हे तुका म्हणे एकची आहे सहजी पाहे सहजू तू जे काही कर्म करतोस ते ब्रह्मज्ञानाचे साधन नाही जे ध्यान करतोस तेही ब्रह्मसाक्षात्कारास कारण नाही लोकांना जे ज्ञान सांगतोस ते सुद्धा ब्रह्मप्राप्तीचे साधन नाही मनाने जे संकल्प विकल्प करतो ते ब्रह्मप्राप्तीचे साधन नाही तू ज्याचा त्रास मानून आणि ज्याला अशुभ समजून त्याग करतोस आणि जो वाचारपणा करतोस ते सुद्धा ब्रह्मज्ञानाचे साधन नाही त्याचप्रमाणे या पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा केल्याने किंवा जगामध्ये नागवे फिरल्याने सुद्धा ब्रह्म कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मज्ञानाचे एकच साधन असे आहे की जे स्वमहिमेमध्ये राहणारे ब्रह्म हरीच्या कृपेने व्रतिशून्य अवस्थेत आत्मतत्वाने पाहावे कारण ते सहज आहे आणि ते सहजच पाहावे लागते तरच ते दिसते बोल बोलता वाटे सोपे करणी करता तीर कापे नव्हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे विष खावी ग्रासो ग्रासी धन्य तोची एक सोशी तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी वैराग्याच्या गोष्टी बोलायला सोप्या असतात पण त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करायला गेले की ढुंगण कापू लागते म्हणून वैराग्य सोपे नाही नुसते बोलण्याने मला ते खरे वाटत नाही प्रत्येक घासाबरोबर विष खाताना जे दुःख होते तेच वैराग्य धारणेमध्ये असते जो हे सर्व सहन करतो तो खरोखर धन्य आहे
तुकाराम महाराज म्हणतात, जो कुणी खरोखरच्या वैराग्याप्रमाणे वागून दाखवील त्याचे पाय मी जीवामध्ये धारण करीन.